पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पुन्हा ती चूक करणार नाहीये, तर पुन्हा माईच बदनामी व्हायची। अगं तसं काहीच होणार नाही, उलट आता सगळं चांगलंच होणार आहे। आणि त्या घरात फक्त माझी आजीच नाही तर आई सुद्धा तुझी वाट पाहते। अगं आई म्हणाली की मुक्ताला घेऊनच ये। मोठी आई? हो, मोठी आई। मुक्ता, तुझ्या तोंडून माझं नावही घेऊ नकोस। मी तुमच्या सोबत परत यावं म्हणून हे सगळं बोलताय ना तुम्ही? नाही नाही, मला माहितीये मोठी आई असं कधीच बोलणार नाही। हे मुक्ता, मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे मुक्ता, आणि मला विश्वास पण आहे की लवकरच तू पण हे मान्य करशील। आपण माझ्या घरात नवरा बायको म्हणून जायचंय। आई तुझी वाट बघतेय, काही झालं ना तर मी तुला माझ्या सोबत घेऊन जाणारच मुक्ता। अरे वा, काय आजचा मेन्यू? आर्या, तू हार घातलास? मी स्वतःहून नाही घातला, सासूबाईंनी त्यांच्या हाताने माझ्या गळ्यात घातलाय। किती छान ताई, तुम्ही तुमच्या हाताने हार घातलात आर्याला? माधवी, कामं करायची का? अरे आमची ही नेहमीची कामं आहेत जी आम्हाला करायची असतात आणि ती वेळेवरही करायची असतात। आम्ही स्वतःसाठी काही नियम आखून घेतलेले आहेत ते आम्हाला पाळायचे असतात। तू बाहेर जाऊन बसतेस तरी चालेल। मी का बाहेर थांबू? ही नवीन सून सासूला मदत करायला आलीये। आता सासू किचन मध्ये राबत असताना सुनेने बाहेर थांबणं बरं दिसतं का हो आई? किती संस्कारी आहे हो आर्या। अहो, ती सासूला आई म्हणते, किती छान। खरंच कान तृप्त झाले ग बाई माझे। जेव्हा खरं लग्न होईल तेव्हा, म्हणजे जेव्हा होईल तेव्हा तुझ्या ज्या जबाबदाऱ्या त्या आम्ही तुला देऊ, तेव्हा नको नको म्हणू नकोस। झेपतील की नाही पण जरा शंकाच आहे। तोपर्यंत कुठल्याही जबाबदाऱ्या मागू नकोस आणि मला आईही म्हणू नकोस। नाही नाही, असं नका म्हणू ना। ठीक आहे, मी तुम्हाला आई नाही म्हणणार, पण जबाबदाऱ्या द्यायला उशीर करू नका। आणि तसंही दादांनी सांगितलंय ना की आर्याच या घरची सून आहे, तिला कोणी अडवू नका, तिला जे हवं ते करू द्या। आणि तसंही तुम्ही घरासाठी खूप कष्ट घेतलेत ना, आता माझी बारी आहे। त्यामुळे तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या, सगळे अधिकार माझ्यावर सोपून मोकळे व्हा। तर मग आजचा जेवणाचा मेन्यू मीच ठरवणार। मला सुद्धा पटतंय हे। नाही म्हणजे सारंग जर का परत आला, नाही म्हणजे लवकर परत आला तर आर्याला असं जबाबदारीने काम करताना बघून किती खुश होईल नाही? हा हो ना? चला तर मग। आर्या, आम्हाला आमच्या पद्धतीने काम करू दे आणि हे जे काय तू चालवलंयस ते थांबव। म्हणजे तुम्ही मला अजून सून म्हणून स्वीकारायला तयार नाही आहात का? का मला अशी परकेपणाची जाणीव करून देताय? अहो ताई, तिला जे मनाला वाटेल ते करू द्या ना। अहो तुम्ही असं काय करताय? शेवटी चूक आपलीच आहे ना।
आता सारंगनी चूक केली तर त्याची किंमत आपल्याला मोजावी लागणारच हो. माधवी, अगं तुझा प्रॉब्लेम काय आहे? आणि सगळ्यांनी हिला स्वीकारलंय ना, मग तुझी काय अडचण आहे? आणि आर्या आता फक्त सारंगची लहानपणीची मैत्रीण नाहीये, ती या घरची सून आहे. त्यामुळे तिच्याशी सन्मानानेच वागायचं. तू हे सांगायला इथे आलीयस? हो, कारण आर्याने मला सांगितलंय तू तिला कसं अनकम्फर्टेबल फील करून देतेस ना. मी? अगं मीच हार घातलाय तिच्या गळ्यात आणि मीच कशी काय? हो, मग हार घालताना काय म्हणालीस? मुक्ता जर या घरची सून झाली असती तर किती बरं झालं असतं असं म्हणालीस ना. काय? अरे देवा, ताई तुम्ही असं बोललात? हो, ते सुद्धा आर्याला. हिच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल याचा जराही विचार नाही केलास ना. फक्त तिच्या मनावर नाही तर तिच्या आयुष्यावर सुद्धा होऊ शकतो. आणि तू हे बोललेलं जर दादांना समजलं ना तर ते तुला अजिबात जिवंत सोडणार नाही. पण मी तुझ्यासारखी नाहीये अगं सगळ्या गोष्टी सांगायला. ए, त्यांना सांगू नको हा, नाही तर गजब होईल. ए आशा, तू पण कोणाला सांगू नकोस हा. घरातलं इकडचं तिकडं करायची सवय नाही मला. बस मग. आजपर्यंत तुला एक चांगली आई तर होताच आलं नाही, निदान एक चांगली सासू तरी बनवून दाखव. आणि आर्या, हे घर तुझंच आहे अगं. आम्ही सगळ्यांनी म्हणजे दादांनी, काकींनी, आम्ही सगळ्यांनी तुला स्वीकारले. त्यामुळे आणखी कोणी तुला स्वीकारण्याची गरज नाहीये. तुला जे करायचंय, जसं राहायचंय ना तसं राहा. आम्ही कोणीच तुझ्या कामात ढवळाढवळ नाही करणार. हो, मी पण नाही करणार हा ढवळाढवळ. ताईंना पण मी हेच सांगत होते. छोटे मालक कुठे? हिलाच भेटायला गेले होते ना नदीवर. ए मुक्ता, अगं मालक कुठे? मला नाही माहित. मुक्ती, अगं तुलाच भेटायला गेले होते ना नदीवर. हा गजा पण नाहीये. तो कळायला गेलाय. अगं मग मालक कुठे? एवढी का काळजी करताय? ते काय लहान आहेत का? येतील बरोबर. मुक्ता, अगं काळजी करू नको तर काय करू? वातावरण बघ कसं आहे. लोक टपलेले आहेत त्यांच्यावर. मला अचानक का काळजी वाटायला लागली? हा, तिला पण काळजी वाटते हो. मुक्ते, अगं तू चालली होतीस ना पाहिला? तेवढंच काम नाहीये मला. माई अजून अंगावर राहिली. पप्या, अरे पाहायला काय लागलं?
काय नाही, टू व्हीलरहून चाललो होतो ना की येडं कुत्र मध्ये आडवा आलं. मी अचानक दोन्ही ब्रेक मारले आणि ओके मी थँक्यू मध्ये पडलो ना. काय नाही मोडला नाही, जरा जॉईंट मध्ये सरकलाय. अनबिलिव्हेबल यार. हे, याला मारले की लागते काय? याला सांभाळ बाबा. कशा? अरे सारंग, तू हे काय घातलंय? अरे हे मुक्ताच्या वडिलांचे कपडे. पाहिला म्हणजे आत्मारामजींचे नुसते कपडेच नाही तर हातमा पण तुझ्यात आलाय असं वाटतंय. अरे पण मला सांगायचं नाही का, मी कपडे घेऊन नसतो का आलो. अरे तसं काय असतं तर सांगितलंच असतं, पण म्हटलं बघूया जे आपल्याला शोभत नाही ते कितपत शोभतंय. पाहिला लय अँटी के राव तू. बर ये या तू सांगितलेल्या गोष्टी तुझ्या हवाली. जा घे तुला बॅट, जा क्रिकेट खेळ. माझ्यासाठी भारी आहे. हे घ्या. यात काय? हे तुझ्या मुक्ता दीदीसाठी. आपण आता ते घरी गेल्यावर दाखवणार. चालेल चालेल. काय मग सारंग शेठ, बाकी सगळं ओके मी थँक्यू ना. थँक्यू काहीच नाही रे, पण प्रयत्न करतोय. सोपं काहीच नाहीये पण हळूहळू होईल नीट. तुला खरं सांगू का भावा, तू एवढी हिंमत करशील असं वाटलंच नव्हतं मला. लय बेकार डेअरिंग केली यार तू. आणि मला सुद्धा वाटलं नव्हतं की मी असं काही करू शकेन. पण पप्या मला ना स्वतःच्या हिमतीचा पस्तावा बिलकुल होत नाही. उलट मला स्वतःचा अभिमानच वाटतं. दुनिया विरोधात जाणं म्हणजे काय असतं ना ते अनुभवतोय. हे पप्या खरं सांगू का, खरं तर दुनिया आपल्या विरोधात गेलेलीच नसते. जेव्हा आपल्याच रक्ताची माणसं आपल्या विरोधात जातात, आपली दुश्मन होतात ना, तेव्हा सगळी दुनियाच आपल्या विरोधात गेली की काय असं वाटायला लागतं. पण आता उडी घेतलीच आहे तर बघू, वेळेचा प्रवाह आपल्याला जसा कुठे घेऊन जाईल तसं त्याच्यासोबत वाहत जायचं. सारंग भावा, माझी गरज असेल तर सांग, मी थांबतो तुझ्या बरोबर इकडं. तुझी हिंमत पाहून माझ्यात पण हिंमत आलीये जरा. नको, तू माझ्यासोबत नको थांबूस. आणि तसंही रे, आपल्या स्वतःच्या हिमतीची क्षमता पाहण्याची संधी आयुष्यात परत परत थोडीच मिळते. आता लढू दे मला स्वतःला. अरे ओके मी थँक्यू ना एकदम. पण तुझ्या राहण्याचं काय? जवळपास एखादं हॉटेल बघू का? बुक करतो ना. नाही नाही पप्या, आता मी माझ्या या कुटुंबासोबत राहणार. आणि तसंही माझ्यामुळे तयार झालेली वादळं मी ह्यांच्या अंगावर येऊ देणार नाही. ते मी माझ्याच अंगावर घेणार. वार माझ्या वाघा. जा आता तू, आणि काळजी घे पायाची. ए पप्या, आणि सॉरी हा, मी सांगितलेल्या गोष्टी आणायसाठी तुला एवढ्या लांब यावं लागलं. हाय का आता? ए पप्या, गाजा गाजा, थांब थांब. अरे हे काय? अरे मित्र आहे तो माझा. हा, पण त्याने मारलं ना. हे त्यानं मला मैत्रीत मारलं, प्रेमानं. आपण कसं गमतीत एकमेकांना मारतो ना तसं. हा, आई आणि ताई मारतात तसं. हो. हा. अरे बाप, लय बेकार बॉडीगार्ड सापडलाय बाबा तुला. गजा, आवडली ना बॅट? भारी आहे. तुला काही लागलं ना की मला सांगत जा, मी आणून दे. खरंच तुम्ही लय चांगले. मोठ्या मालकासाठी वाईट नाहीये. अरे गजा, ते पण चांगलेच आहे, पण राग सगळ्यांनाच येतो ना. पण त्याने तुम्हाला घरातून हाकलून दिले ना? नाही नाही, त्यांनी मला हाकलून नाही दिले रे. मी स्वतःहूनच आलो. कशाला? मुक्ताला माझ्या घरी घेऊन जायला. अच्छा, घरकाम करायला. म्हणजे तुम्हाला तिचं काम आवडलंय ना? नाही, घरकाम नाही रे, माझी बायको म्हणून मी तिला घेऊन जाणार आहे. त्या घरची सून आहे ना ती, आणि आता ती आउट हाऊस मध्ये नाही राहणार, आमच्या बरोबर आमच्या घरात राहणार. आलं का लक्षात? हा, आलं. गुड गुड. म्हणजे तुम्हाला तिचं काम आवडलं म्हणून तुम्ही तिला घरात राहायला देणार आहे. चांगले कपडे घालायला देता. मी पाहिलंय ना तुमच्या घरात घरकामाला किती बायका आहेत. पण मोठे आधी नोकराच्या घरात राहायच्या का?
आई हे काय? देवाच्या इच्छेबगैर झाडाचं पान पण हालत नसतं मग ते. मग त्यानं स्वतः तुझ्या भांगात कुकू कसं लावलं असं? ती पण देवाचीच मर्जी होती. आई तू हे काय बोलते? सारंग चांगला पोरगा आहे. त्याच्या घरच्यांनी तुला घरात घेऊ दे नाहीतर नाही घेऊ दे, पण तू असं भांग मोकळा ठेवून त्याचा अपमान नको करूस. आयुष्यभर तू इथंच राहिली ना, तरी तुला हे कुकू लावावंच लागल. हे खेळ तू त्याच्या घरी जायला नाही म्हणलंस तरी चालेल, पण या कुंकवाला नाही म्हणू नकोस. सारंग त्याची जमीन जायदाद पैसा सगळं सोडून तुझ्याकडे आलाय. एवढ्या लोकांची दुश्मनी घेतली त्याने, ती तुला सोडून जाण्यासाठी नाही पोरी. आई जगदंबे, दुसरी कोणतीही परीक्षा द्यायला लावली असती तरी दिली असती, पण काय करायला लावतीये? कोणत्या धर्मसंकटात टाकून मोकळी झालीस तू? बाई जन्मदाता आई माझ्यासमोर कुंकवाचं करण टाकून मला कुंकू लावायला सांगते. मुक्ते, मागच्या वेळी कपाळीचं कुकू पुसल्यावर काय झालं होतं विसरलीस? मुक्ता, हे फक्त कुकू नाहीये मुक्ते, सौभाग्याचा दागिना आहे. हा लाल रंग सांगतो की आयुष्यभरासाठी कुणाच्या तरी रक्तात आपलं रक्त मिसळलंय. एकदा का कपाळी कुकू लागलं की कपाळ मोकळं ठेवायचं नसतं. एखादी बाई विधवा झाल्याशिवाय तिच्या कपाळीचं कुकू पुसलं जात नाही. आई काय पण नको बोलू, असं नको बोलू. मग तर लाव. सारंगच्या दीर्घायुष्यासाठी तरी लाव. याचा अर्थ तुमच्या सोबतचं लग्न मान्य केलं असं नाहीये, फक्त आईच्या इच्छे खातीर लावलंय.
माझ्यामुळे लावलं असलं ना तरी तुमची काळजी आहे त्यात. आई उगाच चुकीच्या गोष्टी बोलून त्यांना चुकीच्या अपेक्षा देऊ नको. तुम्हाला परत एकदा सांगते, हे फक्त आईच्या इच्छे खातर लावले. उगाच पुरळून जाऊ नका.